तो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। तो देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, ऑलमोस्ट खत्म क्या, पूरा खत्म हो चुका है। अभी कुछ तो भी एक्स्ट्रा में हम लोग पढ़ाई कर रहे हैं। जैसे कि मैंने आप लोगों को पहले ही बताया कि हम लोग एक्स्ट्रा अभी ये 7 दिन तक पढ़ने वाले हैं। उसमें से एक दिन तो अपना हो चुका है कल का, है ना? तो अगर सपोज किसी ने वो कल का वीडियो नहीं देखा होगा तो वो जाके देख ले पक्का, है ना? इसके पीछे का मैं ये आज का डेट टू करके मैं डाल दूंगा, उस हिसाब से आप समझ लीजिएगा। और सबसे मेन चीज ये देखिए कि हम लोग क्या चीजें करने की कोशिश कर रहे हैं। हालांकि नवोदय ने इस पर्टिकुलर टॉपिक को, जो भी हम लोगों ने कल डिस्कस किया या आज डिस्कस कर रहे हैं, या आने वाले कुछ 3-4 दिनों में हम लोग जो डिस्कस करने वाले हैं, नवोदय समिति ने कहीं ना कहीं उसको कट कर दिया है। अब मैं ऐसा नहीं बोलूंगा कि वो आने वाले हैं, लेकिन कहीं ना कहीं उसका लिंक, उसके जो कंसेप्ट है, वो कंसेप्ट जो नवोदय समिति ने सिलेबस में हिस्सा रखा है, जिन चैप्टर्स का, जिन पर्टिकुलर कंसेप्ट का, उसमें यूज होता है। तो क्यों ना वो जान ले, वो समझ ले कि पढ़ा हुआ कभी वेस्ट नहीं जाता, इतना तय है ना। जो भी हम लोग कंसेप्ट पढ़ते हैं, कभी वेस्ट जाएगा ऐसा होता है क्या? कहीं ना किसी मोड़ पे, पता नहीं किस बुनियादी तौर पे आपको काम आ जाए, उसका कोई पता है क्या? नहीं ना बड़ा। तो उसी कंसेप्ट को अच्छे करने के लिए ये 7 दिन हम लोग दे रहे हैं, है ना? और ये जानने की कोशिश कर रहे हैं कि और क्या बेहतरीन ढंग से हम पढ़ाई कर सकते हैं, बस वो, है ना बच्चा? तो चलो शुरुआत करेंगे। शुरुआत करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में। अगर कोई नए बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले और अपने दोस्तों में शेयर जरूर कीजिए, और वीडियो अच्छा लग रहा होगा तो लाइक जरूर कीजिएगा। ओके, तो देखो बड़ा, मेरा कहना बस आपको यही था कि हम लोग कुछ तो भी अलग चीजें पढ़ने की कोशिश कर रहे हैं। तो आज हम लोग पढ़ने वाले हैं क्या? सर्कल के बारे में। कोणाबद्दल? सर्कल बद्दल. सर्कल म्हणजे का? वर्तुळ. अरे यार सर, मराठी मग नाही तर का काय? वर्तुळ बद्दल. कशाबद्दल? वर्तुळ बद्दल. आता लक्ष द्या रे, सणांसन लक्ष द्या रे सगळे जण रे. चला पहा. वर्तुळ. वर हा वतुळ झाला. हा काय झाला? वतुळ झाला. आपल्याला का पाहिजे? वर्तुळ. हाही चुकला. मग कसा पाहिजे? असा पाहिजे का? आणि खाली पाहिजे का? म्हणजे वर्तुळ होईल का? इसी को क्या बोला जाता है भाई? सर्कल. कोणता? सर्कल. कोई डाउट? आता इंग्लिश मध्ये मिस्टेक नाही होणार, मराठीमध्ये चान्सेस की आपली मराठी एक नंबर आहे, हो का नाही? तो देखो भाऊ, ये क्या है? वर्तुळ. हा वर्तुळ, हा कावे काढलं तर आयत. ठीक है, वो किए ना हम लोगों ने, आयत, चौकोन, केलं ना सगळं? केलं की नाही केलं? इष्टिका चिती वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ऍपमध्ये ऑलरेडी झालेल्या आहेत बघा. हा हा फक्त एक्स्ट्रा कन्सेप्ट आपण बघतोय. तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाच्या गोष्ट पहा, वर्तुळ असं कसं असते, तर असं असते. कसं असते? असं. आता थोडासा तो ढोबऱ्या ढाबऱ्यात दिसते, तो गोष्ट वेगळी झाली, पण दिसते तर सही है ना. हा इथूनच फुगला थोडासा, पण ठीक आहे, चालते, है ना. ठीक आहे, मी प्रयत्न करतो की प्रॉपर आला पाहिजे, पण कधी कधी नाही आला. का आता ठीक आहे, थोडा बहुत तरी आला. आता सर्कल कोणाला म्हणतात बाळा? वर्तुळ कोणाला म्हणतात? तर एका विशिष्ट अंतरापासनं या फिर एका विशिष्ट ठिकाणापासून समान अंतरावर चारही भोवती काढलेल्या रेषेला आपण काय म्हणतो? का सांगता सर? रेषा? हो. आता कोण, जसे तुमच्याकडे बांगडी असते, आहे का कोणाकडे बांगडी? नाहीये. कोणाकडे बांगडी असते, तर बांगडीला काय करायचं? आयरन वाली बांगडी, हा, त्याला मधातून तोडा. का करा? तोडा. आता तोड्या नको भाऊ, नाही तर तुमचे पप्पा माझ्या नावानं बोंबलतील हा. असं नाही. तोडायचा. जर अगर सपोज मी याला इथून तोडलं बाळा, सपोज, आणि त्याला अगर स्ट्रेच केलं ना, ते एक सरळ रेषाच बनणार. काय बनेल? सरळ रेषा. अगर सपोज तुमच्याकडे ते आयरन लोह्यावाली अगर सपोज असेल ना बाळा,
तुम्ही बघून बघाल मस्त पैकी सन्न पिकअप दन्न ऍव्हरेज तार सरळ सरळ जो तार असते त्याला गोलाकार तुम्ही देऊ शकता की नाही देऊ शकत जोडल्यावर गोलाकारच होतो ना तो त्याच्या एका टोकाला दुसऱ्या टोक्यासोबत तुम्ही जेव्हा जोडता गोलाकार आकार येतोय म्हणजे त्याचं मिनिंग हेच आहे रे की कधी पण एका विशिष्ट ठिकाणावरून जे ओ यापासून एका विशिष्ट समान अंतरापासून चारही भोवती काढलेल्या रेषेला काय म्हणतात सर्कल म्हणजे वर्तुळ असे म्हणतात काय म्हणतात हो सर्कल काय यामध्ये खासियत अजून एक समजा बाळा यापासनं या सेंटर पासून याला काय म्हणतात सेंटर सेंटर म्हणजे काय केंद्रबिंदू पाय हा टिंब्या म्हणजे ओ याला काय म्हटलं जाते सेंटर यालाच मराठीमध्ये म्हणतात केंद्र बिंदू केंद्र बिंदू समजत आहे बाळा केंद्र बिंदू आता या केंद्रबिंदू पासून हो या केंद्र बिंदू पासून जर तुम्ही अशी मस्त अशी एक रेषा काढल्या ना बाळा कुठपर्यंत या वर्तुळाच्या बॉडी पर्यंत वर्तुळाची बॉडी हेच आहे ना का पुरी हो का नाही त्याच्या बॉडी पर्यंत जसं तुम्ही गेल्या आणि जसं तो बॉडीला त्यांनी टच केलं रे केलं तसं एक नवीन एक टिंब्या येतो त्याचं नाव देऊन टाका काही पण ओए 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 समजला का ठीक आहे आता बघ ही जे आहे ना ओए याला म्हटलं जाते बाळा रेडियस काय म्हटलं जाते रेडियस सर इंग्लिश मध्ये झालं मराठीमध्ये काय म्हणायचा तर मराठीमध्ये म्हणायचं बाळा त्रिज्या काय म्हणायचा त्रिज्या 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 नाही त्रिज्या आहे बाळा ठीक आहे आता लक्ष दे सर हे ओए जर 7 असेल सपोज माना ना रे सपोज 7 असेल तर मग हा ओबी किती असेल जी कारण की त्रिज्या 7च राहील ना बाळा तो त्रिज्याची खासियत काय माहित आहे का एका कुठल्याही वर्तुळामध्ये किती पण त्रिज्या काढा ते समानच राहतं कधी लक्षात ठेवायचा कुठल्याही वर्तुळाच्या कुठल्या पण एकच वर्तुळाच्या त्याची स्वतःची जे त्रिज्या असते ना तीही त्रिज्या त्याच्यामध्ये तुम्ही काढा समानच राहील हा ओबी पण 7 ओडी पण 7 ओपी पण 7 आणि हा ओसी पण 7 समजला का तीही काढा काय राहतील समानच राहतील त्रिज्या कुठल्या पण सर्कलचे जे त्रिज्या असतात बाळा ते काय असतात नेहमी समानच असतात पर्यंत काही डाऊट आहे का रे कोणाला काही डाऊट समजलं चला आता आता बघ सगळ्यात महत्वाची गोष्ट आता त्रिज्या मान्य करतो मी त्रिज्या समजली तुम्हाला पण त्याच त्रिज्याला रप्पाक से काय केलं मी माहिती आहे का रप्पाक से इकडे अजून सरकवलं कुठे इकडे असं कुठे सरकवलं बाळा इकडे सरळच बरं कसा सरळच लक्ष दे मी काय म्हणतो तर इथे नामकरण काय देऊया आपण पी आता इथं पण अगर सपोज त्यांनी त्याच्या बॉडीला टच केलं तर एक पॉइंट येणार की नाही येणार आलं ना तो काय पी तर मग ओबी पण तर त्रिज्याच झाली ना जी हो ऐ माते इकडे पाहते पहिलीन खाली कुठे पाहतायस बघ ओ ए काय बाळा तुमची अरे काय आहे त्रिज्या ओबी पण काय अरे सर हे दोनही त्रिज्या एकामेकासोबत आहेत बरोबर आहे ना आणि एकामेकासोबत जुळून पण आहेत आणि सरळ रेषेमध्ये पण बनत आहेत हो तर मग सर यांचा का नाही नामकरण करावं लागेल काहीतरी वेगळं नाव असेल की नसेल रे त्याच्या रे असेल की नसेल रे म्हणजे लक्ष दे तो ओ बी प्लस ओ ए हा मिळून का बनला ए बी बनला किंवा ए बी म्हण नाही तर बी ए म्हण ए बी म्हण नाही तर
पीए म्हण, पीए. हा बघ, पीओ आणि ओ ए हे मिळून का बनला? का बनला? पीए. तर भाऊ मी का म्हणतो, त्रिज्या प्लस त्रिज्या कधीही लक्षात ठेवायचा, 2 त्रिज्या. काय? रेडियसला अजून आर पण म्हणतात असं वाल. त्रिज्याला काय म्हणतात? आर पण. आता त्रिज्या प्लस त्रिज्या 2 त्रिज्या. काय समजला का? त्रिज्या प्लस त्रिज्या 2 त्रिज्या. ठीक आहे. आता ते 2 त्रिज्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बाळा, त्याला म्हटलं जाते काय? तर डायमीटर. पण मराठीमध्ये काय म्हणतात? व्यास नाही, व्यास म्हणते. व्यास. काय? काय म्हणतात? व्यास. काय वास म्हणतो तर कानाले हात नाकाले हात पकडते बा. ठीक आहे. तर मी तर काय म्हणलोच नाही. मी म्हणलो का काय? तेच म्हणते ते. पौरवी. हो ना तर. काहून म्हणतेस तू? ऐ, हो ना. चल पाय. हां. तर पापा, देखो बच्चा, समझ में आया? डायमीटर काय म्हणतात? डायमीटर. व्यास. त्याला मराठीमध्ये व्यास. जर मी का म्हणतो रे, जर त्रिज्या वेळा 7 असेल, प्रश्न बघा याच्यावर कसं बनतो, तुम्हीच सांगा आता. बघा, जर प्रश्न कसा राहू शकते त्याच्यावर बघा. जर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर व्यास किती? हा प्रश्न राहू शकतो. एक नंबर मेरे बच्चे. क्यों? क्योंकि व्यास म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं. व्यास म्हणजे कधी पण हा त्रिज्याच्या दुप्पट असते. व्यास कधी पण त्रिज्याच्या काय असते? दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 इंटू त्रिज्या. हे बाळा, 2 इंटू त्रिज्या किती आहे रे? 7. म्हणून बेसाती 14 सेंटीमीटर तुमचा उत्तर. काही डाऊट? बोलू सा तरी, थोड़ा तरी, पक्का? अरे समझ रहे हो नहीं समझ रहे हो? कोई डाउट हो तो पूछो बड़. थोड़ा सा तो भी हो तो बिल्कुल पूछ सकते हो, कोई दिक्कत नाही. चलो नेक्स्ट. यामध्ये अजून काय घुमवू शकतात ते माहित आहे बाळा? प्रश्न असा करेल की जर वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास हा, लक्ष दे लक्ष दे, 12 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती? अले ले ले, माझे पोलं एकच नंबर आहेतले. पुन्हा तेच ना रे, व्यास हा कधी पण त्रिज्याच्या काय असते बाळा? दुप्पट. म्हणजे 2 आर, किंवा तुम्ही त्याला 2 इंटू त्रिज्या पण म्हणू. चालेल. आता मला सांग, व्यास आहे की त्रिज्या आहे रे? व्यास किती आहे रे? 12. तर लिहिलं इकडे 12. समजा यारा. अय बैलीन, समजा. इक्वल्स टू 2 इंटू त्रिज्या. आता संख्या संख्याकडे जाते की नाही जा? भाऊ भाऊ सोबत खाऊ. आता मी का म्हणतो, त्रिज्या इकडेच राहू देतो रे. राहू देतो आणि त्या 2 ला तिकडे फेकतो. म्हणजे तो गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर. सर बे एक न बे किती? तक म्हणजे त्रिज्या किती? 6 सेंटीमीटर. समजलं का बाळा? म्हणजे याचा काही भरोसा नाही कसे प्रश्न विचारेल. काही भरोसा आहे का रे? आला की तुमच्या नवोदयच्या सिलेबस मध्ये नसेल, आला तर सोडायचा नाही. येतील तसे चिल्लरवाले येतील. चिल्लर प्रश्न काय येतील? चिल्लर प्रश्न मस्तपैकी करून टाकणे. ठीक आहे बाळा. चला आता समोर जाऊया. समोर जाण्याआधी फक्त एकच गोष्ट सांगतो तुम्हाला. आता 7 दिवस कंटिन्यू आम्ही कुठे नाही कुठे हे व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स अजून जे वेगळे काही येऊ शकतो तुम्हाला त्यावर आपण चर्चा करतोय. ठीक आहे. पण 1 सप्टेंबर पासन किंवा रे 2025 पासन आपली नवीन बॅच सुरू होत आहे.
त्याचं नाव आहे रिव्हिजन बॅच. ते कशासाठी? 2026च्या येणाऱ्या एक्झाम साठी, जे की केव्हा आहे रे? 13 डिसेंबर 2025. आता ते 2026 ची एक्झाम नाही म्हणू शकत आपण. 2026च्या येणाऱ्या मतलब जे नवोदय मध्ये 2026 मध्ये जे मुलं घेणार आहेत 6वी साठी, त्या परीक्षेसाठी. पण ती परीक्षा केव्हा आहे? 13 डिसेंबर 2025. ठीक आहे. तर त्यासाठी आपण रिव्हिजन बॅच, त्याला क्रॅश कोर्स. कोणता कोर्स? क्रॅश कोर्स. कुठे नाही कुठे पहिल्या चॅप्टर पासून, दिमाग खराब खतरनाक, पहिल्या चॅप्टर पासून तर शेवटच्या, जो आपला गणिताचा चॅप्टर म्हणा किंवा रिझनिंगचा म्हणा किंवा मराठीचा म्हणा, व्याकरणासहित तुम्हाला कुठे नाही कुठे छान पद्धतीने सगळेचे सगळे डिटेलिंग, एक एक टाइपच्या एक एक एक्झाम्पल सहित तुम्हाला एक्सप्लेन करवलं जाणार. त्या कोर्सची ते खासियत राहणार. दुसरं अजून काय राहणार आहे त्याच्यामध्ये? पेपर सेट राहते. पेपर सेट, जे काही वीकली आपण टेस्ट घेणार आहोत ते वीकली वाले टेस्ट, जे शेवटचे जे टेस्ट घेतो ना आपण, 15 जे टेस्ट आपले शेवटचे असतात, ते यामध्ये इन्क्लूड राहणार नाही. वीकली टेस्ट टोटली तुम्हाला याच पॅकेज मध्ये इन्क्लूड राहतील. याची फीज आपली राहणार आहे मात्र 1000 रुपये. किती? मात्र 1000 रुपये. बिल्कुल खतरनाक, पूर्ण जसं तसं. अगर आपको एक्स्ट्रा कोई इंफॉर्मेशन चाहिए तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो, या फिर कुछ ज्यादा ही आपको अगर सपोज समझ के लेना है भाई किस हिसाब से हम लोग पढ़ाई कर रहे हैं, ऐसे पढ़िए. 7 दिन तक तो आपको ओवरऑल सारे के सारे चीजें यूट्यूब पे अवेलेबल रहेंगे. प्रॉपर तरीके से सारे के सारे चीजें मुहैया हो जाएगी. ओके. और अगर सपोज वैसे जुड़ना चाहते हो प्रॉपर तरीके से, हमारे प्रॉपर कंटेंट आपको मिलना चाहते हैं, अगर सपोज आपको ऐसा लगता है तो चैनल को सब्सक्राइब करके रख लीजिएगा, वीडियो को लाइक कीजिएगा, अपने दोस्तों में हो सके तो शेयर कीजिएगा. क्या पता आपके थ्रू आपके किसी दोस्त को पता चल जाए. बराबर है ना? ठीक है बड़ा. तो ऐसे आप जुड़ सकते हो. हम लोग ऐप के थ्रू पढ़ते हैं बड़ा, जिसमें जो भी चीजें मैं यहाँ पे पढ़ाऊंगा जैसे के वैसे आपको सारे के सारे ऐप पे मुहैया कराई जाएगी. ओके. ठीक है. और बहुत जल्द अपने रात के ऑनलाइन क्लास रात का 8 बजे चालू हो रहा है, जिसमें जो भी चीज हम लोग सवेरे पढ़ते हैं उसके वेराइटीज ऑफ एग्जाम्पल रात को भी चालू करेंगे, जो कि यूट्यूब पे फ्री रहेगा. ओके. यूट्यूब पे मैं लाइव आके करूँ. ठीक है बड़ा. मतलब वेराइटीज क्या क्या आ सकता है एग्जाम में, वो सारी चीजें हम लोग पढ़ेंगे. ओके. चलो सामने बढ़ते हैं अपने नेक्स्ट टॉपिक के तरफ. अभी पढ़ेंगे भाऊ क्षेत्रफळ. कोणता फळ? जिसे आप इंग्रजी में बोलते हो एरिया. पण आता कोणाचा? वर्तुळाचा. कोणाचा? वर्तुळाचा. कारण की वर्तुळाचा क्षेत्रफळ नाही अभ्यास केला ना बळा आपण. केलं का? वर्तुळाचा क्षेत्रफळ अभ्यास केला का रे? नाही केलं. काय हा मस्त जमला. हे ठीक आहे. आता वर्तुळाचा क्षेत्रफळ नेमकं काय असते रे? तर पहा, वर्तुळाचा क्षेत्रफळ, हा वर्तुळाचा क्षेत्रफळ नेहमी लक्षात ठेवणे काय? पाय आर स्क्वेअर. हा कावे सर, या गोलूल जो काही तुम्हाला पिवळावाला दिसत आहे त्याच्या आतमध्ये असलेले जो काही कालूवाला एरिया दिसतोय, कालूवाला एरिया दिसतोय, वर्तुळाच्या आतमधला कालू एरिया, बाहेरच्या नाही वेळा, आतमधला कालूवाला जो एरिया आहे त्याला काय म्हटलं जाते? क्षेत्रफळ. तो त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ. पण सर तिथं आम्ही कसं म्हणणार आहोत? हा सर, तिथं जर परीक्षेत प्रश्न आला, सांगा या वर्तुळाचा क्षेत्रफळ, तर त्या लाल लाल म्हणतो, पेपर तो पांढरा राहणार आहे, त्याच्यामध्ये काळ्या रंगाची फॉन्ट राहणार आहे. सर, काळ्या रंगाच्या वर्तुळाच्या आतमधला जो काही पांढरा हिस्सा आहे तो का नाही वर्तुळाचा क्षेत्रफळ आहे. कोण सांगला? राम न सांग. भाऊ सत्याना, मी असा म्हणलो का? आता फक्त समजवण्यासाठी म्हणत आहो मी, दुसरा काय म्हणलो का? भाऊ या पिवळू, तो पिवळू आहे ना, पिवळू त्याच्या आतील असलेला काळू जो आहे ना, काळू
तो जो क्षेत्र आहे ना, क्षेत्र त्याला त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ म्हणतात. काही डाऊट? आणि त्याला कसं काढायचं, तो काढायचा फॉर्म्युला तुमच्या डोऱ्यासमोर आहे, तो आहे पाय आर चा स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर? पाय आर चा स्क्वेअर. आता पाय काव आणि आर काव. पाय म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचा, एक तर 22/7 किंवा 3.14. पायची व्हॅल्यू काय राहणार बाळा? कधी कधी तुम्हाला नवोदयमध्ये डायरेक्ट हाही विचारू शकतात, अय पायची व्हॅल्यू काय? काय म्हणायचं? एक तर 22/7 किंवा 3.14. काही डाऊट आहे का बाळा? एक तर 22/7 किंवा 3.14. काही डाऊट इथपर्यंत? थोडसा तरी चला. आता सर हा आर कावेजी तर भाऊ त्रिज्या चांगला होतो ना मग अशी. समजलं? अरे समजलं नाही समजलं? यावर प्रश्न कसा विचारला जातो बाळा? तर पहा. बघ. बघ रे चिमणे. काय रे चिमण्या? चल बघ. जर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा क्षेत्रफळ किती? टेन्शनच काय? तसा हा वर्तुळ आहे तुमचा. काय आहे? वर्तुळ. त्याचं त्रिज्या किती आहे रे? 7 सेंटीमीटर. ते ओए किती आहे? 7 सेंटीमीटर. त्रिज्या किती दिली आहे बाळा? 7 सेंटीमीटर. त्रिज्या किती दिली आहे? 7 सेंटीमीटर. विचारलं काय? वर्तुळाचं क्षेत्रफळ. काय असते वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला रे? पाय आर चा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर? पाय आर चा स्क्वेअर. तर तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं होतं की पायची व्हॅल्यू की नाही एक तर 22/7 असतो, नाहीतर 3.14. पायची व्हॅल्यू किती? 22/7 गुणिला आर किती आहे? आर म्हणजे त्रिज्या किती आहे रे बाळा? 7. तर भाऊ तो म्हणते त्याचा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर तर आम्हाला येतो. पण इथे तसा दिमाग लावायचा नाही. 22/7 7च्या डोक्षीवर 2 आहे ना. 7च्या डोक्षीवर काय? म्हणून 7 ला 2 वेळा लिहायचं. लिहिल्या आणि खालचा 7 वरचा 7 मेला का नाही मेला? मेला ना बाबा. तर मग काय उरलं रे? 22 गुणिला 7. मस्त पैकी इकडे का नाही असा गुणाकार करा. 7 दुने 14, 7 दुने 15. 14 आणि 1 15 नाही होत का? मग पाहिजेत का टुकुर टुकुर? भाऊ किती? 154. आता सेंटीमीटर आहे तो. काय आहे? सेंटीमीटर. आणि क्षेत्रफळ आपला कधी पण कशात असतो? सेंटीमीटर. म्हणजे वर्गाच्या स्वरूपात. म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग हा तुमचा तर राहणार. चिल्लर चाल्लर प्रश्न येतील तुम्हाला. जास्त भारी भरकम प्रश्नावर जायचा पण नाही है कि देखो मैंने पहले ही बताया कि बुनियादी तौर पे आपको एक तो है नहीं, लेकिन आया तो छोड़ने का नहीं. आएगा तो ये ऐसे टाइप के आएंगे. तो उनको पता है बच्चे ज्यादा पढ़ाई करना चालू कर दिया है. बहुत से बच्चे अभी बढ़िया एडवांस हो रहे. तो अभी महा एडवांस वाले बच्चों को वो लेना चाह रहे. कौन से एडवांस? महा एडवांस. ठीक है भाई. महा एडवांस बनने के लिए कुछ तो एक्स्ट्रा पढ़ना पड़ेगा ना. इसके बुनियाद पे अगर सपोज ऐसा एक आधा कुछ सवाल आ गया तो भाई वो छूटे ना. वो किसका छूटेगा? जिसने ये पढ़ा नहीं. समझ रहे हो ना? तो भाई थोड़ा सा अगर एक्स्ट्रा पढ़ भी लिया तो क्या फरक पड़ा? अरे काही फरक आहे का? आहेच ना. तुम्हाला 5वी मध्ये शिकवतच असतील ना शाळेत. हा असेल 5वी मध्ये शिकवलं का तुम्हाला शाळेत? काय शिकवलं? थोडा थोडा सांगला असतील ना. वर्तुळ का असते? काय नाही सांगला? ना मग पाय बरं. वर्तुळ त्याची त्रिज्या कशी असते काय? बस थोडंसं जास्त. आता क्षेत्रफळ समजला? समजला? आता पहा. जर मी तुम्हाला एक प्रश्न दिलं तर तुम्ही करू शकाल का? कराल का?
पाहू बरं कोणाचा उत्तर सन्न पिकअप धन्न ऍव्हरेज मध्ये धनाक से येते तर काय प्रश्न हाच राहील पण पाय मी चेंजेस काय करतो वैल्यू चेंज कर दूंगा वैल्यू चेंज कर दूंगा मैं देखो रे मैं क्या कर रहा हूं देखो जर वर्तुळाची त्रिज्या भाऊ ठीक आहे 21 सेंटीमीटर असेल ही 21 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती रफपाक से सांगा तुम्ही पण कमेंट करून सांगा भाऊ कोणाचा उत्तर सन्न पिकअप धन्न एव्हरेज मध्ये येतो जल्दी देखता मैं इसका आंसर आता देखो मैच करके देखो अभी आंसर आप लोगों का कितना सही है कितना गलत है त्रिज्या किती दिली आहे रे बाळा 21 सेंटीमीटर आणि वर्तुळाच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळ काय असते सांगा पाय आर चा स्क्वेअर पायची व्हॅल्यू काय म्हटलं होतं 22 भागिला 7 आर ची व्हॅल्यू बाळा 21 चा स्क्वेअर बघ रे 22/7 21 चा स्क्वेअर म्हणजे 21 × 21 असतो ना मी काय म्हणतो 7 × 1 7 आता राहिलाच का यायचा गुणाकार 22 × 3 × 21 तर तुम्हीच सांगा 22 जसं तसं राहू देतो 21 3 1 3 3 दुने 6 त्याच्या दोघांचा गुणाकार करायचा लक्ष दे बाळा 63 गुणिला 22 बे तिरी 6 बे सक 12 बे तिरी 6 बे सक 12 6 6 2 8 2 आणि 1 3 आणि 1 म्हणजे तुमचा उत्तर 1386 सेंटीमीटरचा वर्ग ज्याच्या ज्याचा हा उत्तर आलता ते बरोबर तू बये गलती केलीस असं नाही करायचं म्हणून बघा गडबड नाही मी होतो काय रे नवोदय मध्ये मी नेमका सांगेन ना थांबा ठीक आहे गुड बहुत बढिया तुम्हाला येते सगळंच नवोदय मध्ये पण तुम्हाला तसंच असते येते सगळंच पेपर तुम्ही काय करता की घाई करण्याच्या चक्कर मध्ये ते तुम्हाला छान येत असणारे प्रश्न पण तुम्ही ते सोडून देता गलत होतात घाई करायची नाही सांगा ना हळूहळू हळूहळू आपण टाइम मॅनेजमेंट पण करणार आहोत पहिला कोणत्या विषयाला टच करायचा आहे दुसरा कोणत्या विषयाला टच करणार आहोत तिसरा कोणत्या विषयाला टच करायचा कुणाला कोणत्या किती किती वेळ द्यायचा आहे या सगळ्या गोष्टीवर आपण डिस्कस करणारच आहोत जेव्हा आपण रेग्युलर क्लासेस मध्ये आपण समझ रहे हो बातों को समझ रहे हो ना बातों को ठीक है तो मेरा कहना बस इतना था कि प्रॉपर तरीके से अगर आपको कैलकुलेशन करने की समझ है तो ये चीजें चिल्लर है आप लोग गुड बहुत बढ़िया समझ रहे बातों को है ना तो यही तो चीजें सीखना है हमें यहाँ तो कुछ नहीं है क्या तो वैसे ही अगर सपोज हमारे साथ अगर आप सीखना चाहते हो तो हमारा जो कोर्स है उस पर अभी एनरोल कर सकते हो 1 सितंबर से हम लोग स्टार्ट कर रहे हैं तो रिवीजन का हिस्सा रहेगा अगर आपकी पढ़ाई अच्छी खासी हो चुकी है या फिर कहीं ना कहीं थोड़ा बहुत तो भी हो चुकी है तो आप उसमें जुड़ सकते हो नॉर्मल सिर्फ इतना रे इतना चार्ज है रे उसका रे बहुत ही कम मतलब कितना देख लो तुम्हारे सामने 1000 रुपए उसका चार्ज रहेगा जिसमें आपको रिवीजन कराया जाएगा ओवरऑल सारे के सारे कंसेप्ट के हिसाब से ऐप के थ्रू हम लोग उसमें पढ़ेंगे ठीक है सारे पढ़ाए हुए वीडियो उसमें आएंगे ज्यादा डिटेल चाहते हो तो इस नंबर पे कॉल करके सारे के सारे डिटेल पा सकते हो ओके बच्चा तो देखो सामने जाएंगे अभी हम लोग सन्ना पिकअप तन्ना एवरेज में नेक्स्ट कुछ पढ़ते हैं बेहतरीन ढंग से क्या पढ़ना है हमें तो देख लो परिमिती पण आता बघा गुड बहुत छान तुम्ही विचार केला की नेक्स्ट परिमिती आपण अभ्यास करणार आहोत बघ ठीक आहे पण यामध्ये अजून अगर सपोज मी एक प्रश्न थोडासा घुमवलं तुम्हाला चालेल का क्षेत्रफळामध्येच कशामध्ये क्षेत्रफळामध्ये पाय हा प्रश्न पहा जर मी तुम्हाला प्रश्न केला लक्ष द्या छान पद्धतीने समजून घ्या जर बघा रे बाळा जर वर्तुळाची वर्तुळाची ती म्हणण्यापेक्षा चा म्हणणं बरं आहे ना वर्तुळाचा क्षेत्रफळ हा
154 सेंटीमीटरचा वर्ग असेल, डायरेक्ट कोणीच नाही सांगणार. तर तर वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाची त्रिज्या किती? बाप, एक नंबर प्रश्न. समजला? तर बहुतेकांच्या डायरेक्ट उत्तरही आला. काय है ना? वर्तुळाची त्रिज्या किती? टेन्शन नाही घ्यायचा. जो कन्सेप्ट आपण अभ्यास केलाय त्याचाच उपयोग करणार. काय दिलाय रे तुम्हाला? काय दिलाय? या वर्तुळाचा पूर्ण अख्खाच्या अख्ख काय दिलाय? क्षेत्रफळ दिलाय. मग वर्तुळाचं, अरे ए गुडिया, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय रे? पाय आरचा स्क्वेअर ना. भाऊ, वर्तुळाचं क्षेत्रफळ ऑलरेडी दिलाय तुम्हाला. हा किती? 154. आणि पायची व्हॅल्यू काय असते रे? पायची व्हॅल्यू काय असते? 22/7. आणि आर बिचारा जसच्या तसं, कारण की तीच काढायची आहे रे. ती व्हॅल्यू काढायची असते, तिला जसं तसंच ठेवा लागेल मला. काय समजलं का? आता मी काय म्हणतो, पारे चिमण्याओ, इकडे लक्ष द्या. आता हा आर ला इकडेच राहू देऊ. हा जो आहे 22/7 हा याचा भाऊ होणार. इकडे येतो तर काय होणार रे? कोणी सांगू शकेल का? उलटाचा पालटा म्हणजे काय? 7/22. केल्या आहेत ना गोष्टी आपले उलट्या पालट्यावाले? माहित आहे ना? हा या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या आहेत. अपूर्णांक जेव्हा किंवा इक्वल टूच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जातो, काय होत असते? उलटाचा पालटा. काय होत असते? उलटाचा पालटा. कोई शक? थोडासा तो भी, तुलसा तो भी. चलो तो ध्यान दे. आता बघा, 154 22च्या फाळ्यात येतो का? अंदाज लावायचा ना का? ए चिमण्या, इकडे लक्ष दे. काय होणार रे 22? आता पाय, शेवटी काय आहे? अंदाज लावायचा. शेवटी 4 आहे. सर 2 सोबत असं काय गुणाकार करू जे 4 आहे? एक तर 2 येते. एक 2 येतो, पण 2 न कराल तर तो 44 होणार. ते कशाने करून पाहू? 7. 7 दुने 14 आणि 1 मा, उत्तर आला. म्हणजे 22 7 154. म्हणजे 22 1 22 आणि 22 7 154. आता पाय, 7 × 7 आणि हा काय आहे? आर स्क्वेअर. 7 7 49 आणि हा आर स्क्वेअर. स्क्वेअर इकडे येतो बाळा. तर काय होतो रे? वर्गमूळ असतो ना. वर्ग जेव्हा इक्वल टूच्या डावी किंवा उजवीकडे जातो, काय होत असतो? वर्गमूळ. तर मला सांगा, 49 चा बच्चा कोण आहे? 7. म्हणून तुमचा उत्तर किती बाळा? त्रिज्याचा 7. तर असं पण येऊ शकतो जर टफ करायचं आहे. त्याला जर टफ करायचं असेल ना, तर असं पण येऊ शकतो. कोई शक है किसी को? अरे कोई शक है किसी को? गुड बच्चा, बहुत बढ़िया. उलूसा तरी? अरे उलूसा तरी? ठीक आहे. पण जर मी काय म्हणतो, थोडासा तुम्ही विचार केला असता ना बाळा, थोडसा थोडसा जरी तुम्ही विचार केला असता ना, तर एक सांगू तुम्हाला? हं, हं. जाऊ द्या, नाही सांगू. नाही सांगू. मी नाही सांगू. समजला का? समजला ना इथपर्यंत? समजला इथपर्यंत? आता जाऊ सम. कुठे जाऊ? सम. मस्त नोट बनव जा बरं. नवीनच चॅप्टर तुमच्यासाठी. नाव देऊन द्या वर्तुड्या. का नाव द्यायचा? वर्तुड्या म्हणजे सर्कल्या. हो का नाही? मस्त तुमच्या शाळेमध्ये कसा होते? जसं अगर सपोज हे तो नाव काय रे? हा, एहानला एहान नाही म्हणतील. एहान्या. तो नाव काय रे? नाविन्य. नाविन्य नाविन्य नाही म्हणतील. नाविन्या. नाही का? समजत आहे, नाही समजत आहे? ठीक आहे, तुझं नाव काय रे? दुर्ग्या. असे म्हणतात का नाही म्हणा? दुर्ग्या, दुर्गेशा, जर मानव्या, म्हणजे व्या 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 करतात. करतात की नाही करत शाळेत? हा, कधी नावाने नाही बोलवत ती माग. बोलवतात का तुम्हाला? जसं परिधी असेल, परिधीला परिधीच बोलवा लागेल. परे.
परिधे, हो का नाही? तसाच वर्तुळाला वर्तुड्या असा नको कर्जा. चलो, सांगण्याचा उद्देश बाळा कुठे नाही कुठे आता आपण थोडंसं वेगळं पाहू याच्यामध्येच वर्तुळामध्येच. मी काय म्हटलं तुम्ही आयतची परिमिती पाहिल्या? आयतची परिमिती म्हणजे काय? बाउंड्री. आयतची परिमिती म्हणजे बाउंड्रीज ना? चौकोनची परिमिती म्हणजे बाउंड्रीज ना? त्याचे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते ठीक आहे. त्याची बाउंड्रीज असतो ना? या ठिकाणी आता आपण बघणार आहोत बाउंड्री कोणाची? वर्तुळाची. आता वर्तुळाच्या बाउंड्रीला लक्ष दे रे. वर्तुळाच्या बाउंड्री बाउंड्रीला आपण काय म्हणायचं? इथे परिमिती नाही म्हणत. म्हणजे पेरिमीटर नाही म्हणत बाळा. ते पेरिमीटर म्हणतात का? अरे पेरिमीटर म्हणतात का? इथं काय म्हणतात तर लक्ष दे. इथे पेरिमीटर म्हणत नाही. इथं म्हटलं जाते बाळा सरकमफरन्स. काय म्हटलं जाते? सरकमफरन्स. आणि मराठीमध्ये म्हटलं जाते परीघ. काय म्हटलं जाते? परीघ. काय म्हटलं जाईल? परीघ. प्रश्न तोच, टेन्शन नाही. पण पाय आता वर्तुळाचा परीघ कसं काढतात? वर्तुळाचा परीघ कसं काढतात? त्याचा फॉर्म्युला आहे बाळा 2 पाय आर. 2 पाय आर. समझला का? 2 पाय आर. अरे इससे तो एक वो फॉर्मूला आपको तो याद ही हो गया होगा. क्षेत्रफळ किती असते बळा वर्तुळाचा? पाय आर चा स्क्वेअर. आणि वर्तुळाचा परीघ किती असते बळा? हात दोन इकडे खाली आणा. ले 2 पाय आर. ओ भी एकच नंबर का? एक तीर में दो शिकार. पाय आर स्क्वेअर आणि तो 2 ले खाली आणा 2 पाय आर. खत्म का? पाय आर स्क्वेअर ते 2 ले खाली आणा 2 पाय आर. थमदा गया? थमदा गया तेरे को? थमदा? नाही थमदा तेरे को? देख इधर. वर्तुळाची परीघ किती रे बाळा? 2 पाय. किती पायार? 2 पाय. चला बाळा यामध्ये प्रश्न कसं असते सांगू का? मस्त पैकी असते. तर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा परीघ किती? असा प्रश्न राहू शकतो. तर भाऊ हा तुमचा वर्तुळ हो का नाही? त्याच्यामध्ये कोण हा 7 सेंटीमीटरची त्रिज्या दिली. तर तुम्हाला विचारलं काय? वर्तुळाचा परीघ त्याचा फॉर्म्युला काय असते? हा 2 पाय आर. 2 म्हणजे का 3 लिहू का? हा आणि पाय म्हणजे 22/7. आर म्हणजे त्रिज्या किती आहे? 7. सर खालच्या 7 न खालच्या 7 न खालच्या 7 सोबत कतल केलं. मर्डर खालच्या 7 न वरच्या 7चा मर्डर केलं. हो पण त्याला सजा झाली म्हणून त्याला फेकून दिला. कुठे? जेल. गायब झाला तो. मग आता कोण राहिले? 52 × 22. तर भाऊ हा तर माहितच आहे किती रे? 22 ला 2 न गुणाकार. तो दुने बे दुने 44 सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरच राहील. वर्ग राहणार नाही. सोपा. अरे सोपा होता की कठीण नव्हता? समजला का? तब पहिले समजला? नाही समजला? एक प्रश्न देतो तुम्हाला, तुम्ही करून दाखवाल का मला? करून दाखवाल? चला बरं करून दाखवा बरं मला. ठीक आहे प्रश्न चेंज. प्रश्न चेंज 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 चेंज. जर मी म्हणेल भाऊ 21 सेंटीमीटर असेल. किती असेल? 21. तर सांगा बरं रप्पाक से. चला 21 पेक्षा चेंज करूनच टाका. कैलकुलेशन पाहू तुमचे. ठीक है आप भी बताइए आपका आंसर क्या था? कमेंट जरूर कीजिएगा. काय बरं आलाय इकडे. गुड.
हाय ऐसा रहते हो, कॉन्सेप्ट समझा तो कुछ भी कर सकते हो, इतना पक्का है। गुड, चलो आपका भी आया हो तो कमेंट करके जरूर बताना, और आप भी कमेंट करना जब वीडियो देखोगे ना, वीडियो देखोगे तो कमेंट करना, ठीक है ना। चलो देखो बच्चा, ओए त्रिज्या किती आहे जी? त्रिज्या 21 सेंटीमीटर। तर वर्तुळचं काय विचारलं तुम्हाला? परिघ। फॉर्म्युला काय? 2 पाय आर। 2 जसंच्या तसं पायची व्हॅल्यू 22/7 आर म्हणजे चल दाता एक 7 21, मग उरलं काय रे? पे इंटू 22 × 3, चल 2 3 जा 6 इंटू 22, 22 को 6 से मल्टीपल, 6 2 जा 12, 2 6 जा 13, 132 सेंटीमीटर तुमचा आंसर। क्या ये बात सभी को समझ में आई बच्चा? अरे क्या ये बात सभी को समझ में आई? पक्का? तो देखो ऐसे ही हम लोग पढ़ाई करते हैं, सन्न पिकअप दन्न एवरेज में बच्चा, है ना। अगर सपोज आप लोग भी हमारे साथ पढ़ना चाहते हो तो आपको भी एक मौका है रिवीजन के साथ हमारे साथ जुड़ने का, मतलब जिसमें मैं क्रैश कोर्स कराऊंगा प्रॉपर तरीके से, है ना। पहले चैप्टर से लेके आखिरी चैप्टर तक सारे के सारे चीजें मुहैया कराई जाएगी आपको, विथ वीकली टेस्ट रहेंगे, उसमें चैप्टर वाइज टेस्ट रहेंगे। आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो, दिए गए नंबर पे कॉल कर सकते हो, नाम मात्र फीस, जिसमें 1000 रुपए देके आप हमारे ऐप का हिस्सा बन सकते हो और एग्जाम आने तक पढ़ाई कर सकते हो, ठीक है। ऐसे ही डिटेल्ड में, हालांकि ये भले ही एक्स्ट्रा है लेकिन फिर भी जितने आपका सिलेबस का हिस्सा है वो सारे चीजें उस क्रैश कोर्स में आपको कराई जाएगी। तो अगर सपोज हमारा पढ़ा हुआ कंटेंट आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, इस वीडियो को लाइक करना मत भूलिएगा, और हो सके तो अपने दोस्तों में मन माने शेयर कीजिएगा। मन माने करो बिंदास, कोई दिक्कत नहीं, ठीक है ना। तो चलो बच्चा, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, थैंक यू सो मच, टाटा बाय बाय, नमस्ते, शुक्रिया।